श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या हरतालिका आलेली आहे. 26 ऑगस्ट 2025 हरितालिका आलेली आहे आणि परवा आपले गणपती बाप्पा आपले आगमन होणार आहे गणपती बाप्पांचं. तर आपल्याला या हरतालिकेच्या दिवशी याच रंगाची साडी नेसायची आहे आणि बांगड्या पण याच रंगाच्या आपल्याला घालायच्या आहेत. या रंगाच्या साड्या हे 3 रंग चुकूनही वापरू नका. आणि आपण या रंगाच्या साड्या घालून जर आपण पूजा अर्चा केली तर आपल्याला संपूर्ण हरितालिके व्रताचे फळ भेटेल. आता आपल्याला सर्वप्रथम तर हरितालिका हा सण आपण अगदी उत्साहात अगदी आनंदात आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी म्हणजे आपल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांचं सगळं व्यवस्थित होण्यासाठी हे आपण वाळूची पिंड बनवून आपण त्याची पूजा अर्चा करत असतो. तर आपल्याला ते सगळं करायचं आहे. उपवास करायचा आहे. अगदी निर्जळी नाही उपवास झाला तरी आपण फळं वगैरे खाऊन किंवा मग झोपताना संध्याकाळी आपण उपवासाचं वगैरे खाऊन हा उपवास करू शकतो हरतालिकेचा. कारण चहा दूध आपण ह्या गोष्टी तर घेऊ शकतो, पण आता ज्यांना शक्य नाही ते नाही उपवास करत काही पण शक्यतो उपवास केला पाहिजे. कारण कुमारिकाही त्यांना चांगला पती भेटण्यासाठी हे व्रत करत असतात आणि आपण सौभाग्यवती आपल्या पतीला त्यांच्या कामामध्ये यश मिळो, त्यांना चांगलं आरोग्य मिळो, आपल्या मुलांना आपला संसार सुखाचा व्हावा, सगळ्या गोष्टींसाठी आपण हे हरतालिका व्रत करत असतो. तर आता हे हरतालिका व्रत करत असताना आपल्याला साडी कोणत्या रंगाची नेसायची आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की साडींचे रंगावरून सुद्धा खूप गोष्टी आहेत. अगदीच आपण पूजेच्या वेळेला कुठले रंग घातले पाहिजेत याला खूप महत्त्व असतं. तर आपण पहिलं पाहूया की कुठल्या रंगाच्या साड्या नेसूयात. तर सर्वप्रथम आपल्याला हिरव्या रंगाची साडी घालायची आहे. हिरवा रंग आपल्याला माहिती आहे की हिरवा रंग अगदी सकाळी उठल्यापासून आपण निसर्गाचं जर आपण सौंदर्य पाहिलं तर आपल्याला खूप खूप खुशी होते आणि खूप असं आपल्या मनामध्ये खूप आनंद होतो. तसंच आपल्याला नवरीपासून अगदी कुमारिकापासून हिरवा चुडा, हिरवी साडी अशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत की असं केलं जातं तसं केलं जातं. तर हिरवा रंग आहे ना हा अतिशय शुभ आहे. हा बुध ग्रहाचं प्रतीक आहे. त्यामुळे हिरवा रंग अतिशय शुभ आहे. हिरव्या रंगाची साडी नेसून तुम्ही जर पूजा केली तर. त्यानंतर आहे आपला पिवळा रंग. पिवळा म्हणजे हळदीला खूप महत्त्व आहे. आत्ता मी सांगितलं तुम्हाला की हळदी ही मुलीला कुमारिका पहिले हळद लागल्याशिवाय कुठलाही विधी होत नाही. त्याचप्रमाणे हळद ही अतिशय हळदीचा रंग हा अतिशय पवित्र आहे. गुरुग्रहाचा तो हळदीचा रंग म्हणजे तो पिवळा रंग आहे तो गुरुग्रहाचा आहे. त्यामुळं आपल्यावर गुरूंची कृपाही भरपूर होते. त्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा अगदी शुभ आहे घालण्यासाठी. त्यानंतर आहे लाल रंग. लाल रंग हा आपण म्हणतो ना की कुठल्याही पूजेची आपण मांडणी करतो त्यावेळेला आपण काय करतो अगदी पाटावर सुद्धा लाल रंग. आता महालक्ष्मीची कुठलीही पूजा मांडली का आपण पहिलं लाल रंगाचा कपडा घालतो. आपण पार्वती मातेला पण लाल रंगाचं फूल अर्पण करतो. गणपती बाप्पांना पण लाल रंगाचं फूल अर्पण करतो. लाल रंगाला खूप महत्त्व आहे. त्यामुळं लाल जो रंग आहे तो आपण घालू शकतो. अगदीच आपण म्हणतो की लक्ष्मी मातेच्या अंगावर सुद्धा लाल रंगाचेच आपण देवी घेताना अशा बऱ्याचशा गोष्टी घेताना लाल रंगाचं अगदी शुभ आहे म्हणून त्यामुळे आपण लाल रंगाचं साडी नक्की घालू शकतो. 3 झाल्या आपल्या. पहिलं आपण हिरव्या सांगितली, नंतर आपण पिवळ्या सांगितली, तिसरी आपण लाल सांगितली आणि त्यानंतर आहे नारंगी कलर जो सूर्योदयाच्या वेळीही आपल्याला दिसतो आणि जो सूर्यास्ताच्या वेळेलाही आपल्याला दिसतो. हा सूर्याचा रंग आहे नारंगी रंग. त्यामुळं हा चंदेरी रंग आपण घातला तर अतिशय शुभ आहे सगळ्याच गोष्टी. त्यामुळं आपला 4था रंग आहे नारंगी आणि 5वा रंग आहे गुलाबी रंग म्हणजे हा प्रेमाचं प्रतीक आहे. त्यामुळं आपण बायका हा गुलाबी रंग नक्की घालू शकतो. सगळ्यांना माहिती आहे गुलाबी रंग हा आपण प्रत्येक वेळेला आपण म्हटलं की मुलींना कोणता रंग आवडतो, बायकांना कोणता रंग आवडतो तर सगळे सांगतात गुलाबी रंग आवडतो. त्यामुळं गुलाबी रंग हा सुद्धा आपल्याला शुभ आहे घालण्यासाठी. हे मी तुम्हाला 5 रंग सांगितलेले आहेत. हे अगदी शुभ आहेत. तुम्ही या व्यतिरिक्त पहा जसे लाईट डार्क असतात ना ते नाही, पण आपल्याला जे लाईट कलर असतात चिंतामणी कलर असे फ्रेश जे कलर असतात ना ते तुम्ही घालू शकता. फक्त आता तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्याला 3 रंग कोणते घालायचे नाही.
आहेत तर त्यात सर्वप्रथम रंग आहे की काळा रंग. मग ते तुमची बॉर्डर जरी काळी असेल, त्यामध्ये काळे जरी फुलं असतील, काळी जरी डिझाईन असेल, तर तुम्हाला तो रंग घालायचा नाही आहे. हे झालं पहिलं की आपल्याला काळा रंग घालायचा नाही आहे. त्यानंतर एकदम निळाशार डार्क रंग आहे आणि मग तो रंग पण आपल्याला घालायचा नाही आहे. एकदम निळा निळा बटबटीत पूर्ण रंग आहे आणि तशी साडीसुद्धा आपल्याला घालायची नाही आहे. एकदम असे चट्टे पट्टे असे निळ्या निळ्या रंगाचे आहेत, ती साडीसुद्धा आपल्याला घालायची नाही आहे. आणि अशी जांभळी पण एकदमच असं हे झालेलं असतं ना, अशा निळ्या निळ्या जांभळ्या अशा जास्त डार्क म्हणजे पाहिजे त्यामध्ये एकदम असं लाईट कलर नाही आहेत, फ्रेश कलर नाही आहेत, शुभ कलर नाही आहेत. अशा रंगाच्या 3 रंगाच्या आपल्याला अशा साड्या घालायच्या नाही आहेत. काळा, जांभळा आणि निळा हे जे असे डार्क बटबटीत रंग आहेत ना, ह्या रंगाच्या आपल्याला साड्या घालायच्या नाही आहेत. तर हे आपल्याला जे रंग घालायचे नाही आहेत हे 3 रंग आहेत आणि तुम्हाला 5 रंग जे शुभ आहेत ते मी सांगितलेले आहेत. तर तुम्ही नक्की या पद्धतीने किंवा ह्या शुभ रंगाच्या साड्या घालून हरतालिके व्रताची पूजा करा आणि मग तुम्हाला पूर्ण हरतालिकेचं व्रत केल्याचं फळ भेटेल. आपला संध्याकाळपर्यंत व्यवस्थित उपवास करा, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करा आणि या हरतालिकेचं संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला भेटून जाईल. चला तर मग आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी हाच घेऊन आले होते की या हरतालिकेनिमित्त कोणते शुभ रंग आहेत साड्यांचे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.